मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, मागील 4-5 महिन्यापूर्वी राज्यातलं परळी आणि बीड जिल्हा हा संपूर्णतः गाजला म्हटलं म्हणजे टोळी युद्धानं गाजला. आणि यामध्ये एका टोळीने तिथल्या एका सरपंचाला यमसदनी पाठवलं आणि त्यानंतर जे काही राज्यभर चाललं गाजलं आणि ज्यामध्ये एका मंत्र्याचा सुद्धा राजकीय बळी गेला. फक्त त्यांची आमदारकी तेवढी कायम आहे. ते होत नाही तोच किंवा त्या प्रकरणाचा न्यायालयामध्ये विषय चालू असतानाच 3 दिवसापूर्वी या बीड जिल्ह्यातील परळी या भागात तेथील एका तरुणाला सुद्धा तरुणाच्या एका टोळक्यानं पार बदाळलं. मंडळी, बदाळलं म्हणजे मारलं. इतकं मारलं की त्याचं दैव बलत्तर म्हणून तो वाचला. आणि आज रोजी अंबाजोगाईच्या दवाखान्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आणि त्यामुळे सुद्धा बीड आणि परळी या भागामध्ये अजून युद्ध म्हणजे टोळी युद्ध भडकणार काय, किंवा हे जर टोळी युद्ध भडकलं तर याचे परिणाम काय होतील आणि त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा त्या यंत्रणेला गालबोट लागेल अशी भीती सध्या आहे. पण सध्या पोलिसांनी हे प्रकरण अगदी तातडीनं लक्षात घेऊन याच्यातील 12 पैकी 7 आरोपींना अटक केलेली आहे, ज्यामध्ये 1-2 आरोपी हे अल्पवयीन आहेत. मंडळी, काय प्रकार आहे नेमका की त्या परळीमध्ये एका सात्विक कार्यक्रमामध्ये की जे सप्ताह चालला होता, काही धार्मिक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचा शेवट त्या दिवशी होता. आणि या धार्मिक कार्यक्रमाचे शेवट म्हणजे जेवणावळी होतात, भंडारे होतात. आणि भंडारे झाले म्हणजे सर्व परिसरातील लोकांना, अबालवृद्धांना या कार्यक्रमाला बोलवले जाते किंवा प्रामुख्याने ही मंडळी हजर राहतात. आणि मग या ठिकाणी जेवणावळी होतात. वाढणारे करणारे, स्वयंपाक करणारे, ही सर्व मंडळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होणं क्रमप्राप्त आहे. आणि असं होत असताना निश्चितच थोडीशी धांदल या कार्यक्रमात आयोजकांची, नियोजकांची उडत असते. आणि त्यामुळे नेमकं याच्यामध्ये अशाच पद्धतीची काही धांदल आणि गडबड या ठिकाणी झाली की ज्यामध्ये शिवराज दिवटे नावाचा हा महाविद्यालयात शिकणारा एक विद्यार्थी त्या कार्यक्रमाला त्याच्या आत्याचं ते गाव असल्यामुळे, कारण तो परळीचा नव्हता, बाजूला 30-35 किलोमीटरवर त्याचं स्वतःचं गाव होतं निंबोडा. त्या गावचा हा दिवटे, शिवराज दिवटे हा आपल्या आत्याकडे या कार्यक्रमानिमित्तानं आला होता. आणि मग या ठिकाणी काहीतरी खुजबूज या तरुणांमध्ये झाली आणि त्यामध्ये हा शिवराज दिवटे आपला अळसर आहे असं म्हणून याचा काटा काढला पाहिजे म्हणून त्याच्यावर डक ठेवून, दात ठेवून स्थानिक परळीतल्या काही तरुणांनी त्याला त्या कार्यक्रम आटोपता असताना पकडलं आणि परळीपासून 3-4 किलोमीटर अंतरावर शेतामध्ये, जंगलामध्ये नेऊन त्याला अक्षरशः त्या ठिकाणी बांबूच्या काठ्या असतील, लोखंडी रॉड असतील किंवा इतर जे साहित्य असेल यांनी त्याचा अक्षरशः त्याला ठोकलं, बदललं. त्याच्या किंचाळ्या ऐकून परिसरातील काही लोक त्या ठिकाणी आले. तोपर्यंत जवळपास अर्धमेलं त्या दिवटेला करून टाकलं होतं. आणि अशा परिस्थितीत आजूबाजूची काही मंडळी त्या ठिकाणी धावली आणि त्यामुळे त्या शिवराज दिवटेचा जीव वाचला. आणि त्यानंतर त्याच्यावर मग दवाखान्यामध्ये नेल्या गेलं. आणि त्याच्या वडिलांनी मग नंतर नातलगाच्या मार्फत जाऊन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने यावर कारवाई केली आणि त्यातून काही आरोपी हाती लागलेले आहेत आणि ते सध्या जेलमध्ये आहेत. मंडळी, परळीमध्ये हा असा एक प्रकार झाला आणि त्यामुळे निश्चितच बीड जिल्हा पुन्हा
चर्चेत आला. आणि मग राजकारण्यांनी किंवा ज्या भागाची जबाबदारी ज्या कोण्या मंत्र्यावर असते, त्या आमदारावर असते, ते लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जातात आणि नेमकं त्याचं काय झालं, कसं झालं, त्याचं सांत्वन करण्याचं एक काम हे राजकारणी करतात, की जे काल अजितदादांनी केलं. कारण अजितदादांकडे मुंडेंच्या प्रभार गेल्यानंतर या जिल्ह्याची जबाबदारी ही अजितदादा पवारांच्याकडे आहे. त्यामुळे अजितदादा पवार हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पुण्याचेही पालकमंत्री आहेत. त्यामुळे या ठिकाणी जाऊन दादांना आपल्या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून तिथं जावं लागलं. अजितदादा ज्या वेळेस या ठिकाणी पोहोचले तर त्याच वेळेस या ठिकाणच्या अनेकांनी अजितदादांना अक्षरशः घेरलं. आणि अजितदादांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अजितदादा हे आपल्याला न्याय देतील, अजितदादा हे प्रखर व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे आता आपल्याला न्याय मिळेल या आशेनं बीड आणि परळीमधले सर्व मंडळी अजितदादांच्या त्या दौऱ्यामध्ये अजितदादा येणार म्हणून हजर झाले. आणि या ठिकाणी त्यांनी नंतर अजितदादांना आपलं निवेदनं दिले, घोषणा दिल्या. आणि अजितदादा तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकता, तुम्हीच न्याय दिला पाहिजे, तुम्ही न्याय द्या, अशा पद्धतीची न्यायदानाची मागणी या लोकांनी त्यावेळेस केली. आणि अक्षरशः या गोंधळामध्ये या सर्व जमलेल्या मंडळींनी अजितदादांना अक्षरशः घेरलं. पोलिसांनासुद्धा काय करावं हे समजत नव्हतं. पण अजितदादांनी अत्यंत संयमाने आणि शांततेनं या सर्व नागरिकांची निवेदने वगैरे घेतली आणि त्यावर संबंधित पोलीस यंत्रणेला उचित कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिले. मंडळी, बीड जिल्हा कालच्या घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. आणि त्यामुळे साहजिकच अनेकांनी या बीडमध्ये ऑपरेशन सिंदूरसारखं एखादं ऑपरेशन करावं हे सुद्धा मागणी अनेकांनी केलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत बीड जिल्हा हा इतका टोकाला गेल्यामुळे निश्चितच साहजिकच अनेकांनी ह्या ज्या मागण्या केल्या त्या रितसरसुद्धा आणि अगदी बरोबर आहेत असंही म्हणायला हरकत नाही. पण बीड जिल्ह्यामध्ये झालेली ही परिस्थिती आणि अजितदादासारख्या एका मंत्र्याला घातलेला हा घेराव आणि त्यामुळे अजितदादासारखा एक तळपदार नेता, स्पष्टवक्ता नेता, आक्रमक नेता आता निश्चित या प्रकरणामध्ये काय लक्ष घालते याकडे सुद्धा या बीड आणि परळीतल्या नागरिकांचं लक्ष आहे. पण अगदी लहान वयातील, तरुण वयातील की ज्यांना अजून मिसरू फुटली नाही अशा मुलांनी, अशा 10-12 मुलांनी एकत्र येऊन या शिवराज दिवटेला केलेली मारहाण ही निश्चितच निंदनीय आहे. आणि या वयात जर अशा पद्धतीच्या टोळ्या राज्यात ठिकठिकाणी जर तयार झाल्या आणि त्यातून निश्चितच कायदा आणि सुव्यवस्था आणि या वयातली ही मुलं भविष्यात आपल्या आईवडिलांसाठी, स्वतःसाठी, प्रपंचासाठी, परिवारासाठी सुद्धा एक डाकू होतात, मारेकरी होतात, आरोपी होतात आणि मग त्याची फळं त्यांना आयुष्यभर भोगावी लागतात. त्यामुळे अशा ठिकाणी जो आदर्श वाल्मिक कराडांनी त्यांच्या टोळींनी तिथं घालून दिला, हा आदर्श सोडून देण्याऐवजी तोच आदर्श जर या भागातील तरुण मंडळी घेत असेल तर निश्चितच या ठिकाणी बीड आणि परळीमध्ये फार मोठ्या प्रबोधनाची गरज आहे. खरं म्हणजे झालेला हा जो राळा आणि त्याला निमित्त असलेला तो एक सत्संगी कार्यक्रम की ज्या कार्यक्रमाचा समारोप त्या दिवशीचा होता आणि त्या ठिकाणी असताना असं होणं हे बरोबर नाही. 7 ते 8 दिवसाचा चाललेला सप्ताह, धार्मिक सप्ताह, त्यातून निश्चितच काहीतरी चांगला उपदेश त्या परिसरातील लोकांना झालेला असावा. पण त्याही ठिकाणी जर अशा पद्धतीचं वैमनस्य या ठिकाणी दिसून येते आणि त्यातून एखाद्याला जिवंत मारण्यापर्यंतची जी घटना घडत असेल तर ती खरंच निंदनीय आहे. अजितदादा पवार त्या ठिकाणी गेले, त्यांनी सांत्वन केलं. त्या भागाचे आमदार मुंडे हे सुद्धा त्या ठिकाणी त्या परिवारात गेले, त्यांच्या आईवडिलांची भेट घेतली, त्या ड्युटीची सुद्धा भेट घेतली आणि त्याचं सांत्वनसुद्धा केलं आणि या प्रकरणामध्ये चांगला न्याय देण्याचा प्रयत्न हा मंत्र्यांनी केलेला आहे. मंडळी, हे सर्व होत असताना मला एक खटकलं किंवा तुम्हाला सांगितलं पाहिजे की पंकजाताई मुंडे ह्या सुद्धा मंत्री आहेत. पण पंकजाताई मुंडे यांचा कुठंच त्या ठिकाणी चर्चा झाली नाही किंवा त्या दिसल्याही नाही आणि अजूनपर्यंत पंकजाताईसुद्धा त्या
आपल्या परळीमधल्या त्या शिवराज दिवटेच्याकडे त्याला सांत्वन भेटीला किंवा काय प्रकार आहे यासाठी गेलेल्या नाहीत. उद्या परवा त्यासुद्धा त्या ठिकाणी जाऊन भेट देतील, सांत्वन करतील. पण अजित पवारांच्या बाबतीतसुद्धा अशी एक चर्चा आहे की अजितदादा त्या ठिकाणी आले, अजितदादांनी चर्चा केली, निवेदनं घेतली, पोलिसांना सूचना केल्या, पण अजितदादासुद्धा शिवराज दिवटेपर्यंत अजून पोहोचले नाहीत. त्यामुळे अजितदादांच्या प्रती अनेकांना त्या भागातील लोकांच्या नाराज्यासुद्धा आजच्या दिवशी उमटत आहेत. खरं म्हणजे आज बीड बंदची हाक होती आणि बंदची हाक असताना अजितदादा तिथं पोचले आणि त्यांनी सांत्वन केलं. आणि आगामी काळामध्ये आता यातून काय निघते, काय होते हे तुम्हाला आपल्याला पाहायचं आहे. मंडळी, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आता इथं थांबतो. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.